Hello students, hi, good morning. Today we will discuss about the fourth problem. Yesterday I posted you. Check your classwork. मी तुम्हाला सांगितलं होतं तो प्रॉब्लेम लिहून काढा, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा फॉर्मॅट काढा आणि बॅलन्स शीटचा पण फॉर्मॅट काढा. ओके, हे सगळं तुम्ही केलेलं असेल. नाव आता या लेक्चरला आपण काय करणार आहोत, कुठले ॲटम कुठल्या शेड्यूलला येणार आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. ओके, फर्स्ट आय विल रीड द प्रॉब्लेम. द मिनाल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड was registered with a nominal capital of rupees 15 lakh divided into equity shares of rupees 100 each. नॉमिनल कॅपिटल आहे. ओके, बरं आता हे सगळे खाली आयटम दिलेले आहेत ते मी रीड करते. फर्स्ट आहे कॉल्स इन एरियर्स, क्रेडिट साईडला आहे. कॉल्स इन एरियर्स काय करायचं, याचा अर्थ काय असतो की शेअर कॅपिटलवरती जे काही पैसे जे काही कॉल आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फायनल कॉल असेल तो यायचा राहिलेला आहे. म्हणजे तो शेअर कॅपिटलमधून काय करायचा, मायनस करायचा. शेअर कॅपिटल कुठे लिहितो आपण, फर्स्ट नंबरच्या शेड्यूलला. लक्षात येते काय करायचं, कॉल्स इन एरियर्स हे पहिल्यांदाच आले तुम्हाला, हा आयटम फर्स्ट टाईम आलेला आहे आणि म्हणून कॉल्स इन एरियर काय करायचं, लेस करायचं शेअर कॅपिटलमधून. सेकंड आहे प्लांट अँड मशिनरी, कुठे लिहिणार, TA टँजिबल ॲसेट, स्टॉक चेंज इन इन्व्हेंटरी, फिक्स्चर टँजिबल ॲसेट, डेटर्स टँजिबल ॲसेट्स, TA वगैरे लिहिताय ना तुम्ही, लिहा. डेटर्स TA, बिल्डिंग TA, परचेसेस कुठं लिहायचे, डायरेक्ट लिहायचे. डायरेक्ट म्हणजे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काढलेलं असेल बरोबर. या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला आपण कुठे लिहितो, परचेसेस. फर्स्ट असतं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, नंतर अदर इन्कम, नंतर टोटल रेव्हेन्यू आणि नंतर एक्सपेन्सेस फोर्थ असतं. एक्सपेन्सेसमध्ये आपण फर्स्ट काय लिहितो, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूम आणि त्याच्यानंतर परचेसेस लिहितो. त्या परचेसेसमध्ये ही डायरेक्ट अमाऊंट लिहायची 4,62,500. लक्षात आलं. नेक्स्ट इंटेरियम डिव्हिडंड पेड, रिझर्व अँड सरप्लस. रेंट OOE मीन्स काय, अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस OOE. डिबेंचर इंटरेस्ट FC मीन्स फायनान्स कॉस्ट. बिल्स पेएबल TP मीन्स ट्रेड पेएबल्स. जनरल रिझर्व अँड सरप्लस. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन कुठे लिहितो आपण, रिझर्व अँड सरप्लस. लक्षात घ्या मी काय केलेलं आहे प्रॉब्लेम लिहिताना, की शॉर्टमध्ये प्रॉब्लेम मी टाईप करताना काही आयटम क्रेडिटला टाकले, जे क्रेडिटचे आहेत ते क्रेडिटला टाकले, डेबिटचे आहेत ते डेबिटला टाकले. मी जसं जसं सांगते तसं तसं तुम्ही काय करा, पहा डेबिट आहे क्रेडिट आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही ते लिहा. इक्विटी शेअर कॅपिटल, फर्स्ट नंबरचं शेड्यूल इक्विटी शेअर कॅपिटल बरोबर. नंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अदर करंट ॲसेट्समध्ये येणार. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे लिहायचं, OCA म्हणजे अदर करंट ॲसेट्स. आता फ्रेट कुठे येणार, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूम. डायरेक्ट लिहून टाकूया आपण. प्रॉफिट लॉसला आत्ता सांगितलं होतं की नाही मी, परचेसेसच्या वरती काय करायचं, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूम. गुडविल डायरेक्ट लिहून टाकायचं. कुठं डायरेक्ट, इनटँजिबल ॲसेट्स तिथे आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. बॅलन्स शीट काढली ना तुम्ही, फॉर्मॅट काढलेला असेल तर तिथे काय करायचं आहे, फिक्स ॲसेट आहे. फर्स्ट काय असतं, नॉन करंट ॲसेट्स. नॉन करंट ॲसेटमध्ये आपण काय लिहितो, फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटमध्ये पुन्हा काय लिहितो, टँजिबल ॲसेट आणि इनटँजिबल ॲसेट्स. त्या इनटँजिबल ॲसेटमध्ये डायरेक्ट अमाऊंट लिहून टाका 62,500. ओके बरं. नेक्स्ट आहे गुडविल तिथेच लिहिले आपण. आता नेक्स्ट आहे वेजेस EB मीन्स एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस बरोबर आहे ना. नंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक कुठे येईल, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. आता प्रत्येक वेळी आपण हे काढत नाही कारण काही आयटम नसतात. आता इथे 2 आयटम आहेत म्हटल्यावरती आपण काय करणार आहोत की हे सेपरेट शेड्यूल काढणार आहोत. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट तिथे लिहायचे. डायरेक्टर फीज OOE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बॅड डेट्स कुठे लिहिणार आपण, अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. कमिशन ऑन सेल्स अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सॅलरीज एम्प्लॉई बेनिफिट, एम्प्लॉईशी रिलेटेड आहे की रे म्हणून तिथे एम्प्लॉई बेनिफिटमध्ये येईल. नंतर 6% डिबेंचर्स क्रेडिटला असतील बघा. नॉन करंट लायबिलिटी आपण काय करूया, ती डायरेक्ट मांडून टाकूया.
लायबिलिटी साईडला नॉन करंट लायबिलिटी आहे. पहिलं काय लिहितो आपण, इक्विटीज अँड लायबिलिटीज लिहिलेलं आहे का. त्यात फर्स्ट असतं शेअर होल्डर फंड, त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट्स हा तिसरा असतो. सेकंड असतं शेअर ॲप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. थर्ड आहे नॉन करंट लायबिलिटी. ह्या नॉन करंट लायबिलिटीमध्ये फर्स्ट असतं लॉंग टर्म बॉरोईंग, सेकंड आहे डिफर्ड टॅक्स आणि बाकी नंतर आहेत. हे लॉंग टर्म लायबिलिटी होतं की नाही, तिथे 3 नंबर टाकून काय लिहायचे, हे 7,50,000 इंटू ब्रॅकेट लिहा डिबेंचर्स, डायरेक्ट लिहायचे. समजलं. बरं, नेक्स्ट आहे सेल्स. कुठे येईल, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला फर्स्ट आयटम असतो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. नंतर आहे 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ह्या पण आपण काय करणार आहोत, डायरेक्ट मांडणार. कुठे मांडणार, डायरेक्ट करंट ॲसेटमध्ये. बॅलन्स शीटची ॲसेट साईड फर्स्ट आहे नॉन करंट ॲसेट आणि सेकंड आहे करंट ॲसेट. त्या करंट ॲसेटमध्ये फर्स्ट आयटम असतो करंट इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये आहे 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, 1,50,000 लिहून टाकायची. समजलं. ओके. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स काय करायचं, मायनस फ्रॉम बॅड डेट्स करायचे. नंतर आहे क्रेडिटर्स, ते कुठे राहायचे, TP. TP मीन्स ट्रेड पेबल्स. आलं लक्षात. बरं, झालं आपलं. काय झालं, ट्रायल बॅलन्स सगळं लिहून झालेलं आहे. आता आपण काय करूया, वी विल डिस्कस अबाउट द ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्सच्या सगळ्या हे जे ॲटम्स आहेत त्याचा सिंगल इफेक्ट होतो आणि बॅलन्स शीटच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत, प्रॉब्लेमच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत, या ॲडजस्टमेंटचे मात्र आपल्याला काय करावं लागतात, डबल इफेक्ट द्यावे लागतात. एक डेबिट, एक क्रेडिट. ओके, लेट अस डिस्कस. फर्स्ट, डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10%. टँजिबल ॲसेटमध्ये जी काही प्लांट अँड मशिनरी आपण लिहिलेली असते त्यातून लेस करणार आणि आपण डिप्रिसिएशनचं शेड्यूल काढतो, त्या शेड्यूलमध्ये सेकंड इफेक्ट देणार. समजलं. सेम वे फिक्स्चर्स आपण तिथून लेस करणार आणि सेकंड इफेक्ट आपण डिप्रिसिएशनचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मांडणार. सेकंड, आता सेकंड ॲडजस्टमेंट थोडीशी डिफरंट आहे. ₹25,000 आउट ऑफ वेजेस. मी आधी वाचते. वेअर युटिलाइज्ड इन ॲडिंग रूम्स टू द बिल्डिंग फॉर विच नो एंट्री हॅज बीन पास्ड. आता काय झालेलं आहे की 25,000 वेजेसमधले, बघा आता आपण कुठले पैसे वापरले, वेजेसमधले. किती वापरले, 25,000. कशासाठी वापरले, ॲडिंग रूम्स टू द बिल्डिंग. बिल्डिंगमध्ये आपण एक रूम ॲड केली, एक रूम बांधली. ह्याच्यासाठी आपण 25,000 वापरले. हे 25,000 आपण कुठून घेतले होते, वेजेसमधले. आणि विच नो एंट्री हॅज बीन पास्ड, आणि त्याची आपण काही एंट्रीज केली नाही. बघा, बिल्डिंग वाढली, बरोबर आहे, एक रूम वाढली बिल्डिंगची, 25,000 खर्चून आपण एक बिल्डिंग वाढवली, पण त्याची एंट्रीज केली नाही. म्हणजेच ती अमाऊंट कुठे ॲड करायची, बिल्डिंगमध्ये ॲड करायची. आणि पैसे कुठून वापरले आपण, वेजेसमधून, म्हणून ते वेजेसमधून लेस करायचे. समजली ॲडजस्टमेंट, लक्षात आली का. मायनस फ्रॉम वेजेस आणि ॲड फ्रॉम बिल्डिंग, कारण बिल्डिंग वाढली म्हणून बिल्डिंगमध्ये ॲड करायचे आणि वेजेसमधले पैसे आपण यूज केले म्हणून काय करायचं, वेजेसमधून ते मायनस करायचे. डबल इफेक्ट लक्षात आले. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट. फायनल डिव्हिडंड ॲट 5% प्रोव्हायडेड ऑन पेडअप कॅपिटल. पेडअप कॅपिटलवरती आपण 5% डिव्हिडंड देणार आहोत. मग काय आहे, एक इफेक्ट कुठे येईल, लक्षात आलं, रिझर्व्ह अँड सरप्लस. आणि आपण ही प्रोव्हिजन केलेली आहे, प्रोव्हायडेड म्हटलं म्हणजे प्रोव्हिजन केली म्हणून काय येणार आहे, सेकंड इफेक्ट येणार शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये. ओके, बरं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू बी रिटर्न ऑफ बाय 20%. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट आलेली आहे, तुमच्या लक्षात आलेली असेल. काय करायचं आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ करायचे, म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसमधून मायनस करायचे आणि सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा, अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला, त्या शेड्यूलमध्ये लिहून टाकायचं. समजलं. ओके, नेक्स्ट, द प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. काय करतो आपण, बॅड डेटर्समधून लेस करतो आणि सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा, अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नेहमीप्रमाणे ही पण ॲडजस्टमेंट चारही वेळा चारही प्रॉब्लेममध्ये आलेली होती. नेक्स्ट आहे ₹25,000 वेअर टू बी ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. ही पण ॲडजस्टमेंट चारही वेळेस आलेली आहे. काय करायचं, रिझर्व्ह अँड सरप्लसला
पहिल्यांदा ह्या दोन्ही इफेक्ट त्याचे रिझर्व अँड सरप्लसलाच करायचे. पहिल्यांदा ॲड करायचं आणि नंतर काय करायचं, ॲप्रोप्रिएशनमधून लेस करायचं. खूप वेळा तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. नेक्स्ट, ए प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ ₹62,500 वॉज टू बी मेड. ही पण आपण प्रोव्हिजन केली इन्कम टॅक्सची. कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट जे आपण काढतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, त्याच्यामध्ये आपण जे टॅक्स लिहित असतो त्या टॅक्समध्ये तुम्हाला सांगितले मी की करंट टॅक्स आणि डिफर्ड टॅक्स असतो. आता हा करंट टॅक्स आहे, मागच्या प्रॉब्लेमला डिफर्ड टॅक्स होता, लक्षात आलं. मग हा करंट टॅक्सला 62,500 तिथे लिहून टाकायचे आणि सेकंड इफेक्ट जो आहे तो शॉर्ट टर्म प्रोव्हिजन STP तिथे करायचा आहे. समजले सगळ्या ॲडजस्टमेंट. सगळ्या ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट तुम्ही लिहून घेतले, सगळे आयटम कुठे कुठल्या शेड्यूलला मांडायचं हे लिहून घेतलं. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला मी प्रॉब्लेम बोर्डवरती सॉल्व करणार आहे आणि तुम्ही तो सोडवायचा आहे. ओके, समजला. थँक्यू अँड बाय.